तर मित्रांनो आता आम्हाला जायची भेंडी तोडायला, त्याच्यामुळे आम्ही गाड्यात एवढी कॅरेट घेऊन आलेलो आहे आणि ना एक मोठं घाम्याला पण घेऊन आलेलो आहे. एवढ्यात आम्हाला भेंडी टाकायची आणि आता आज आम्ही 4 जण भेंडी तोडायला आलेलो. ह्यो इकडं हंपायर पण आहे आमच्यासोबत, हंपायर आणि आता आम्ही भेंडी तोडणार आहे. मला तर पण असं अंगाला काटा आल्यावर झालंय, कारण की ते लई बेकारवानी टोचत आहे भेंडी तोडायच्या वेळेस. काय होईल सांगू शकत नाही, पण जाऊ दे. आता भेंडी तर तोडायची आम्हाला, कमबॅक करायचं लागेल. आता भेंडी तोडायला लागेल मला, मेल ठेवायची. आता पाहू शकता भेंडी. आणि हे पत्ता कशामुळे लावलेलं आहे माहिती का? याला आहे ना ते लय असं चिलटे बिलटे येतात ना, ते याला चिटका देत. मला अशी भेंडी तोडायची, पर अंगाला काट्यावल्यान झाले. खाली एवढं ओललं आहे ना काय सांग. भेंडी चालू झाल्यापासून ना पहिल्यांदा मी भेंडी तोडायला आलेली आहे. जेव्हा भेंडी तोडायचं काम असं ना तेव्हा मी म्हणायची मम्मीला, मला एकतर भांडी घासायचं सांग, कपडे धुवायला सांग, खोल्या पुसायचं, गायांचं शेण टाकायचं, पाणी पाजायचं, गायांचं काय काम असेल ते सांग, पण मला भेंडी तोडायला नको. बाकी मी काही पण काम करू शकते, पण आज फायनली मला भेंडी तोडायच लागेल. मला लई असं हे झालंय, माझे हात पाहू शकता किती नाजूक नाजूक हाते. आता काय होईना असं काटा, एकतर भेंडी लई बेकार काटा असते, त्याच्यामुळे मला भेंडी आवडायचंच बंद झाले. मला बरं नको, ती खायला आवडत नाही, काय नाही, लई बेकार म्हणजे. इकडं पाहू शकता तुम्ही, इकडं आमचा हंपायर ताई ग्लोव्ज घालत आहे. दाखवू दे येतोय ग्लोव्ज, हे पाहू शकता. आता यांनी तोडायची आहे भेंडी. जीवा आले आता, पण काय सांग, ही नाही कटाळी, ही लय कामाची माणूस आहे. ही लय म्हणजे किती मम्मी पप्पांच्या दिलात अशी जागा केलेली हिने, आणि मी अशी बदनाम झालेली. एवढं काम करून पण मला कटाळी म्हणतात, कारण की ना म्हणतात सगळे तू लय काम करते, पण ना झोपवरून पार ना तू कामाचा चुरा करून ठेवते. कारण की मी ना पार 8 वाजेपर्यंत उठत नाही. मला लय बोलातात लय, आणि ना वावरात जरी आलं ना सगळ्या माणसांसमोर माहीत चव घालते. म्हणते हे मोठं उठतच नाही बघ, बारकं एवढं लवकर उठून आंघोळ बिंघोळ करते. आता काय बोला.